शुभम कुछ कहना चाहेंगे? शुभम नहीं शुभम करनाल तो जो नीट मालिक थोड़े थोड़े बाद लाकर दरवाजे लाके दो आ रही है। मैंने बहुत मेहनत की थी, मेरे लिए पेपर बहुत इजी गया था और फिर अभी ये सुनकर कैंसिल हो गया। ये सुनकर बहुत दुख हो रहा है क्योंकि मैंने तो कुछ किया नहीं था। नमस्कार, सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज देशभर आणि महाराष्ट्रात सुद्धा एक मुद्दा खूप गाजतोय, तो म्हणजे नीट परीक्षेमध्ये झालेली पेपर फुटी. लाखो विद्यार्थ्यांचं, खरं तर करोडो विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलेलं आहे या पेपर फुटीमुळे. यापूर्वी सुद्धा 2004 आणि 2024 मध्ये भारतात नीट परीक्षेची पेपर फुटी झालेली होती. पण आता 2026 मध्ये जी पेपरफुटी झाली आहे त्यामुळे सरकारने निर्णय घेतलेला आहे की 3 मेला जी परीक्षा झाली होती ती परीक्षाच रद्द करण्यात आलेली आहे. इतका मोठा हा घोटाळा पुढे आलेला आहे. राजस्थान मधलं एक चुरू नावाचं गाव आहे, तिथे सगळ्यात आधी या पेपरफुटीचं जे कनेक्शन आहे ते उघड झालं. खरं तर शॉकिंग गोष्ट ही आहे की विद्यार्थ्यांकडून हे कनेक्शन उघड करण्यात आलं आणि आता महाराष्ट्राशी सुद्धा पहिले नाशिकमध्ये एका मुलाला अटक झाली आहे, शुभम खैरनार नावाच्या. त्यानंतर धनंजय लोखंडे नावाच्या एका मुलाला अटक झालेली आहे अहिल्यानगरमधून. आणि आता लातूर कनेक्शनही या पेपर फुटीशी संबंधित आहे. या सगळ्या घोटाळ्यामध्ये 2-2, 3-3 वर्ष खूप मेहनतीने अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, जे आस लावून बसलेले होते, तर त्यांचं भविष्य कुठेतरी पणाला लागतंय. या सर्व मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज डॉक्टर महेश पाटील आहेत, अकॅडमिक डिरेक्टर ऑफ IIB लातूरचे. महेश सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपण या सगळ्या पेपर फुटीबद्दल बोलणार तर आहोतच आणि काही अपडेट सुद्धा जाणून घेणार आहोत, कारण की लातूरचं जर बोलायचं झालं तर आता रिसेंटलीच एका पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे कंप्लेंट केली की माझ्या मुलाने नीट परीक्षा दिली होती आणि तब्बल 42 प्रश्न हे गेस पेपरमध्ये जे होते ते अगदी सारखे निघालेले आहेत. तर असंच प्रकरण नाशिकमध्ये सुद्धा आहे, हेच अहिल्यानगरमध्ये सुद्धा घडलेलं आहे. नाशिकमध्ये जे प्रकरण घडलं त्या संबंधी सगळ्यात आधी शुभम खैरनार नावाच्या एका मुलाला अटक सुद्धा झालेली आहे. तर हे गेस पेपर जे आहे हे नेमकं थोडं आम्हाला समजावून सांगा, कारण की कोणतीही परीक्षा असते तिथे आधी गेस पेपर क्लासेसकडून काढला जातो की विद्यार्थ्यांना एक प्रॅक्टिस व्हावी, थोडं सोपं त्यांना अभ्यास व्हावा यासाठी. पण या गेस पेपर मधले 120 प्रश्न हे सारखे होते आणि हे कसं काय, म्हणजे इतकं कसं काय साधर्म्य असू शकतं? काय गेस पेपर काढताना तुम्ही एक इतक्या वर्षांचा अनुभव आहे, काय तुमची प्रक्रिया असते ती गेस पेपर काढण्याची? खरं तर हे जे प्रकरण पेपर फुटीचं मागच्या 2-3 वर्षापासून सातत्यानं होत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. आणि गेस पेपर हे कारण झाले, पण सरळ सरळ पेपर लीक झालेला आहे आणि कुठंतरी NTA कार्यक्षमतेवर आणि सगळ्या प्रणालीच्या सुरक्षेविषयी एक प्रश्नचिन्ह निर्माण होतंय विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये सातत्यानं. गेस पेपर कसा काय शकतो? नीटचा सिलेबस जर बघितला आपण, 11th आणि 12th 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. 2 वर्षाचा अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये 3 विषय आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, परत त्याच्यामध्ये 2 विषय, बॉटनी आणि झुलॉजी. आणि सगळे टॉपिक एक जवळपास 100 टॉपिक आहेत. तिथं 720 मार्काकरता 180च क्वेश्चन येतात. एवढा मोठा सिलेबस 2 वर्षाचा आहे. तो सिलेबस पूर्ण व्यवस्थित ग्रास्प करता करता विद्यार्थ्यांच्या नाकी नऊ येते आणि नेमके मोजकेच प्रश्न द्यायचे आपण, 300 क्वेश्चनचा संच, आणि त्याच्यामधून 120 पेपर ऍज इट इज येतात. याला गेस पेपर म्हणणं हे चुकीचं आहे. आता हे कुठंतरी लपवालपी म्हणा किंवा काहीतरी म्हणा, हे अशा प्रकार घडून येतात. पण इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या परीक्षेमध्ये गेस पेपर म्हणणं म्हणजे हे सर्वथा दिशाभूल करण्याचा प्रकार आहे आणि 100% हे पेपर लीक प्रकरणच आहे आणि त्याचा कुठंतरी संबंध ह्याच्याशी जोडल्या जाईल. त्याच्याविषयी बाकी आता CBIची चौकशी चालू आहे. जे काही सत्य आहे ते समोर येणारच आहे निश्चितच. आता तुम्ही उल्लेख केलात नॅशनल टेस्टिंग एजन्सी बद्दल, NTA बद्दल. परीक्षा NTA ने रद्द केलेली आहे. मात्र
एनटीए कडूनही हे कुठेतरी एक जबाबदारीने हे प्रकरण हाताळलं गेलेलं नाहीये वगैरे असं तुम्हाला वाटतंय का? कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न लीक होणं म्हणजे याची जबाबदारी कुठेतरी एनटीए वर सुद्धा आहे की नाही? काय वाटतं? निश्चितच थोडीशी निष्काळजी झाली असं मला एक पर्सनली वाटतं. कारण जे आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत नियम आणि निकष ठेवतो, की विद्यार्थ्यांना ड्रेस कोड आहे, 2 तास आधी येणं आहे, बिलकुल त्यांना पेनही देता येत नाही, कशा प्रकारचा हाताला दोरा स्मार्टवॉच सुद्धा वापरता नसतो. येत. हां, म्हणजे हे इतकं सगळं व्यवस्थित चेकिंग करून विद्यार्थ्यांना सोडतो, ही एक बाजू झाली. जे परीक्षार्थी आहेत त्यांच्या चेकिंगचा एक, त्यांच्या सुरक्षेचा एक खबरदारीचा उपाय. आणि दुसऱ्या बाजूला आहे की एनटीए कडून जेव्हा पेपर सेट होतो, पेपर सेट झाल्याच्या नंतर प्रिंटिंग प्रेसमध्ये तो प्रिंट होतो, तिथून प्रत्येक सेंटरला जातो. तर त्यावेळेस कुठंतरी मध्ये एक असामाजिक तत्व त्यांना मध्ये एंट्री करायचा चान्स भेटला. आणि एंट्री करायचा चान्स भेटला म्हणजे कुठंतरी दुर्लक्ष झालं, कुठंतरी निष्काळजीपणा झाला. आणि ह्या निष्काळजीपणाचा फटका भारतातील तब्बल 20 लाख विद्यार्थ्यांना भेटला. आमचे काही विद्यार्थी आहेत 710, 715 मार्क त्यांना आलेले होते. त्यांनी जेव्हा एनटीएची आन्सर की त्यांनी रिलीज केली, त्यांनी चेक केलं. आणि आम्ही त्याच दिवशी 3 मेच्या दिवशी संध्याकाळी मी आन्सर की बनवली होती. त्यानुसार 715, 710, 700, 705, 696, 90 असे कितीतरी विद्यार्थी आहेत. आणि हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले आहेत. आणि आयआयबी पॅटर्न आणि त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्या 2 वर्षामध्ये मेहनत करून ह्या लेवलला गेले. आणि हे अशा प्रकारचे जर प्रकार झाले तर प्रचंड एक विद्यार्थ्यांवर एक ताण, एक निराशा आणि त्याच्या भवितव्याशी थोडंसं एक खेळ खेळल्यासारखंच सिस्टीमचं आहे, असं एक थोडंसं पर्सनली मला वाटतंय. आणि तसं विद्यार्थी आणि पालकांकडून मला कालपासून कंटिन्युअस फीडबॅक येत आहे. नक्कीच. आपण विद्यार्थी आणि पालकांची जी मानसिकता आहे, विशेषतः विद्यार्थ्यांची मानसिकता आणि पालकांच्या आत्ता येणाऱ्या प्रतिक्रिया यावर बोलणार आहोतच. पण आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा मुद्दा निघालाय म्हणून की 3 मेला ही परीक्षा झाली आणि 7 मेला सगळ्यात आधी राजस्थानमध्ये तिथे जे चुरू नावाचं गाव आहे तिथे हे पेपर फुटीचं कनेक्शन उघड झालं. त्यानंतर महाराष्ट्र, केरळ या राज्यांमध्ये सुद्धा याचे धागेदोरे असू शकतात असं तपास यंत्रणांना वाटलं आणि मग सीबीआय आता चौकशी वगैरे करताय. पण मग 3 मे ते 7 मे आता सरकारकडूनच तो घोटाळा ओपन झालेला नाहीये पेपर फुटीचा, तर प्रत्येक जागी विद्यार्थी ना लक्षात येतंय, विद्यार्थी किंवा पालक पोलिसांकडे जाऊन तक्रारी करतायत आणि त्यानंतर ते धागेदोरे जोडले जात आहेत तपास यंत्रणांकडून. तर तुम्हाला असं वाटतं का की कोणत्या प्रकारची काळजी एनटीए किंवा सरकारने अशा मोठ्या नीट एक्झाम सारखी इतकी कठीण आणि मोठी परीक्षा घेताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली गेली पाहिजे? काही जर मुद्दे तुम्ही मांडू शकलात तर. कारण 3 मे ते 7 मे हा खूप मोठा काळ आहे तसं जर का या परीक्षेच्या बाबतीत बघितलं तर. आता 2024ला पण पेपर फुटीचं किंवा एक्झाम सेंटर मॅनेजमेंटचे काही प्रकार आले. दरवर्षी घोटाळ्याचा प्रकार हा चेंज होतोय. म्हणजे यावर्षी डायरेक्ट प्रिंटिंग प्रेस मधून पेपर लीक होणं आणि तो अशा स्वरूपात लीक झाला, अशा स्वरूपात पेपर फुटीचं प्रकरण झालं की डायरेक्ट क्वेश्चन सर्क्युलेट झाले नाही. हँड रिटनचे काहीतरी 300 क्वेश्चनचा संच होता आणि तो काही ठराविक रुपयांमध्ये पर्सनली काही वेगवेगळ्या ठिकाणी पॅरेंट्सला फोन करून आमच्याकडे असा असा एक गेस्ट पेपर आहे, त्याच्यामधून क्वेश्चन येऊ शकतात, अशा प्रकारचं ताबडतोब ह्या 2-3 दिवसांमध्ये त्याचं वितरण झालं. याच्या आधी पण कुठं एखाद्या सेंटरला मॅनेज करणं किंवा एखादं म्हणजे प्रिंटिंग प्रेसमधून पेपर लीक झाल्याच्या नंतर ह्या वर्षी जे झालं की गेस्ट पेपर म्हणून जे सर्क्युलेट झालं, तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की पेपर सेट करण्यापासून तिथे एक चान्स आहे. पेपर सेट केल्याच्या नंतर, पेपर सेट झाल्याच्या नंतर पेपर प्रिंट करणं आणि पेपर प्रिंट केल्याच्या नंतर प्रत्येक सेंटरला डिस्ट्रीब्यूट होईपर्यंत आणि तिथून परीक्षा कंडक्ट होईपर्यंत, म्हणजे ह्या 4 टप्प्यामध्ये विशेष खबरदारी जर घेतली तर इथून पुढं हे अशा प्रकारचे काही पेपर फुटीचे प्रकरण होऊ शकत नाहीत आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ जो चालत आहे तो थांबण्यात थोडंसं एनटीएला यश मिळेल.
नक्कीच महेश सर. आता आपण बोलत होतो की विद्यार्थ्यांची मानसिकता. तर खरं तर 10वीचा पेपर जरी द्यायचा असेल, तरी 10वीचा जो विद्यार्थी आहे त्याने खूप मनापासून अभ्यास केलेला असेल, हुशार विद्यार्थी असेल आणि त्याच्या पालकांना सुद्धा आस लागलेली असते 70% पेक्षा थोडे तरी जास्त मिळू दे, 80% पेक्षा थोडे तरी जास्त मिळू दे. ही जी आस लागलेली असते, त्याच्यानंतर पालक आपल्या लेकराचं भविष्य हे स्वप्नांमध्ये रंगवत असतात अक्षरशः. तर हे छोट्या परीक्षा असो की मोठ्या परीक्षा असो, पालकांना वाटतंच ना की आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या पाल्याचं भविष्य हे इतकं उज्ज्वल असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा पालकांशी आता एवढे 3-4 दिवसात बोललेले आहात, काय प्रतिक्रिया आहे नेमक्या, त्यांच्या काय भावना आहेत? अं, आता पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं इतकं प्रचंड मानसिक संताप आणि एक नैराश्य, अशी एक भावना ह्या 2-3 दिवसामध्ये निर्माण झाली की हे अशा प्रकारचे जर पेपर फुटीचे प्रकरण होत गेले तर विद्यार्थ्यांना हे परीक्षा देणं म्हणजे सोपं नाही. 10वीची 12वीची बोर्डाची एक्झाम ह्या सोप्या आहेत. पण ह्या परीक्षेच्या तयारी करता ही नॅशनल लेवलची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली ही पहिली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. सगळ्यात पहिला टप्पा कोणता असतो की वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल क्षेत्र. त्याच्याकरता नीटची परीक्षा आहे. मग एम्स इन्स्टिट्यूट असतील, जिपमर असतील किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील. ह्या आणि असं नाही, सब्जेक्टिव्ह एक्झाम नाही, ही 2 वर्षाचा सिलेबस आहे. कंटिन्यू विद्यार्थ्यांना 2 वर्ष अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर नीट परीक्षेच्या आधी त्यांना एक टप्पा येतो, एक पॉज घ्यावा लागतो, तो म्हणजे बोर्डाचा. आणि कसा आहे याच्यामध्ये विरोधाभास की 2 वर्ष ते सीबीएसईचा अभ्यास करतात नीटची एक्झाम देण्याकरता आणि त्यांचं ऍडमिशन 11-12ला जे कॉलेजला असतं त्या ठिकाणी स्टेट बोर्ड सिलेबस असतो. नीटचा 2 वर्ष अभ्यास केल्यानंतर एक 2 महिने त्यांना गॅप घ्यावा लागतो. कंपल्सरी इंग्रजी, सेकंड लँग्वेज, क्रॉप सायन्स असे जे विषय असतात त्याच्या सहित स्टेट बोर्डाचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो याचा अभ्यास करून सब्जेक्टिव्ह एक्झाम द्यावी लागते बोर्डाची. आणि बोर्डाची एक्झाम झाल्यानंतर मग ते परत येतात आणि आल्याच्या नंतर 2 महिने फायनल राऊंड, आम्ही जे टेस्ट सिरीज त्यांच्याकरता घेतो ती एक्झाम देतात. परत त्याच्यामध्ये त्यांना चॅलेंज असं आहे की 180 क्वेश्चन्स आहेत आणि 180 मिनिट आहेत. आता 180 मिनिटं तसे फक्त मोजण्याकरता आहेत 3 तास म्हणजे, पण खरं तर 2.5 तासांचा त्यांना वेळ मिळतो आणि एका क्वेश्चनला न्याय देण्याकरता त्यांच्याकडे 50 सेकंदाचा वेळ असतो. म्हणजे इथं टाइम, स्पीड आणि अॅक्युरसी ह्याची कंटिन्युअस 2 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर हे म्हणणं सोपं आहे, पण ऍक्च्युअली विद्यार्थ्यांना किती मेहनत लागते हे आम्ही मागच्या 10 वर्षापासून 2016 पासून स्वतःच्या डोळ्यांना आम्ही बघत आलेलो आहोत आणि अनुभवत आलेलो आहोत. आणि एवढं केल्याच्या नंतर त्याच्यावर एक मानसिक थोडस दबाव असतोच की ह्यावेळेस कट ऑफ कसं जाईल, काही नाही, कारण कॉम्पिटिशन खुलं आहे आणि दरवर्षी विद्यार्थी अॅपियर होणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि त्याला फार सॅक्रिफाईस करावं लागतं. म्हणजे आम्ही असं बघतो जवळपास IIBचा 1999 पासूनचा इतिहास आहे. म्हणजे हे काही कमर्शियल इन्स्टिट्यूट म्हणून उभं राहिलेलं नाही. 1999 पासून आदरणीय चौगुले सरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मेहनत करण्याची कॅपॅसिटी आहे, खूप मेहनत करण्याची प्रचंड क्षमता आहे, पण त्यांना योग्य डायरेक्शन मिळत नाही. म्हणून 1999 पासून ही जे इम्पॉवरिंग द नेशन थ्रू एज्युकेशन हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही चळवळ उभी केली. एक 2015 पर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये IIBनं वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले रिझल्टमध्ये आणि 16 पासून 1 नेशन 1 एक्झाम हे राष्ट्रीय धोरण आल्याच्या नंतर मग तिथून नीटची परीक्षा सुरू झाली. तर एम्स इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जवळपास 30% दरवर्षी IIBच्या विद्यार्थ्यांचा वाटा असतो. पण हे एवढा वाटा आणण्यामध्ये, विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्यामध्ये विद्यार्थ्यांची, पालकांची आणि पूर्ण टीम IIBची इतकी प्रचंड मेहनत असते की मागच्या एक्झामच्या आधी 1-2 महिने आम्हाला त्यांना स्पेशल पॅरेंटल केअर द्यावं लागतं. आणि आता म्हणजे कालपासून हे जे न्यूज पेपर फुटीचं प्रकरण जेव्हा गाजतंय तेव्हा विद्यार्थी तर अक्षरशः काही रडायला लागले. आमच्याकडं काही विद्यार्थी आहेत 700 मार्क पडलेले आहेत, 710 मार्क पडले आहेत, 680. त्यांनी त्यांचे नोट्स त्यांच्या ज्युनियरला देऊन टाकले आणि डिस्ट्रीब्युट करून टाकले की ठीक आहे आम्हाला हे लागलं. आता परत त्यांना जर परीक्षेला रिअपिअर व्हायचे, रिनीट द्यायची म्हणल्याच्या नंतर कसे असते की 2 वर्षामध्ये त्यांचं ज्या एनसीडीच्या पुस्तकाला हायलाइट केलेलं आहे तिथं त्यांची नजर बसलेली आहे. त्यांनी शॉर्ट नोट्स काढलेले आहेत, त्यांच्याकडे आता काहीच. म्हणजे किती मोठा, काही विद्यार्थ्यांवर किती मोठा अन्याय झाला. ठीक आहे, एक 400, 450, 500, 550 पर्यंत विद्यार्थ्यांना कदाचित खुशी झाली असती की मला एक चान्स भेटला.
पण जे 650च्या वर होते त्यांच्यावर हा अन्याय झाला आणि फार अन्याय. म्हणजे त्यांना एक पण हे अशा प्रकारचं जर होत म्हणजे राहिलं तर फक्त खरोखर अभ्यासातला हा एक मुद्दा नाहीये, केवळ अभ्यासाचा मुद्दा नाहीये, तर ही एक लाईफ स्ट्रगल आहे, लाईफ मधल्या एका पार्टची स्ट्रगलच आहे ही. आणि ही फक्त विद्यार्थ्यांची स्ट्रगल नाहीये, त्यांच्या घरच्यांची, त्यांच्या पालकांची सुद्धा स्ट्रगल आहे ही, मानसिक हो. स्ट्रगल आहे ही. आणि त्याला कुठेतरी जबरदस्त या पेपर फुटीमुळे धक्का बसलेला आहे. हो. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात की पालकांची किंवा विद्यार्थ्यांची कशी मानसिकता असते वगैरे, आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने असं जाहीर केलेलं आहे, जेव्हा त्यांनी परीक्षा रद्द केली, की आम्ही पुन्हा एकदा परीक्षा घेऊ आणि या परीक्षेची फी जी आहे ती पुन्हा भरण्याची गरज पडणार नाही. आम्ही या परीक्षेची येणारी जी काही तारीख असेल, जे काही ते ठरवतील, ते आम्ही आमच्या वेबसाईटवर परत अपडेट करू वगैरे. तर यासाठी आता तुम्ही याकडे कसं बघताय आणि विद्यार्थ्यांना यासाठी पुन्हा कसं तयार करताय? कारण अ, परत पेपर फुटी होणार नाही हे कशावरून? कारण या जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोललो, की 2004 मध्ये, 24 मध्ये, गेल्या 4-5 वर्षांमध्ये सुद्धा पेपर फुटी हे प्रकरण काही थांबत नाहीये. सरकार चा तेवढा जो होल्ड आहे पेपर फुटी प्रकरणांवर, तो तेवढा नाहीये. त्यामुळेच ही प्रकरणं वारंवार घडतायत. तर आता परत विद्यार्थ्यांना अभ्यास करायला लावणं किंवा त्यांची मानसिकता जी आहे ती रुळावर आणणं वगैरे, यासाठी काय तुम्ही प्रयत्न करतायत? आता आमच्याकडून तर प्रयत्न निश्चितच होतील, पण त्याआधी आपण थोडीशी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेकडे जाऊ. कसं आहे बरं. की ते येतील आणि तयारी करतील, हे एवढं सरळ आणि सोपं नाही. ठीक आहे, म्हणजे एनटीएचं आपण स्वागत करू की परत ते फीस घेणार नाहीत, त्यांनी डिक्लेअर केलंय आणि तसं नियमाला घेऊ पण शकत नाही. पण आता आम्ही विद्यार्थी आल्याच्या नंतर अर्थातच आम्ही काही त्याला वेगळे काही शुल्क आकारणार नाही. निशुल्क आम्ही जी टेस्ट सिरीज आहे, जी आधी कंटिन्यू होती, ती आम्ही कंटिन्यू करणार. पण मेन प्रॉब्लेम असा आहे की नांदेड झालं, लातूर झालं, हे महाराष्ट्रामध्ये एक शैक्षणिक हब झालेला आहे आणि इथून केवळ आजूबाजूच्या ग्रामीण भागातून नाही, तर पूर्ण महाराष्ट्राच्या शहरी ग्रामीण भागातील पोरं येतात. इथं आल्याच्या नंतर ते कोणी हॉस्टेलवर राहतं, कोणी रूम करून राहतं, कोणी फॅमिली सीट, एक घर करून राहतं, फ्लॅट करून राहतं, किरायानं, रेंटनं. आता इथं आल्याच्या नंतर त्यांना परत नव्यानं सर्चिंग करावं लागणार हॉस्टेलची किंवा नवीन जागेची, परत नव्यानं मेस लावावं लागणार. म्हणजे बाकीच्या ह्या गोष्टी ठीक आहे, त्यांना इन्स्टिट्यूटमध्ये आल्याच्या नंतर इन्स्टिट्यूट नवीन नाही किंवा त्यांना नवीन असं काही जाणवणार नाही. पण निश्चितच हे लर्निंगच्या बाहेर पण बऱ्याचशा गोष्टी असतात. हॉस्टेल आहेत, मेस आहेत, हे त्यांना थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतील आणि परत नव्यानं थोडंसं बघण्याकरता त्यांना आर्थिक आणि मानसिक थोडंसं त्यांचा त्रासातून त्यांना जावं लागेल. हो, बरोबर आहे. हे हेतू तुम्ही एक ग्रामीण विद्यार्थ्यांचा उल्लेख मगाशी केलात. अ, आणि आता सुद्धा तुम्ही बोलताना हे सांगितलंत, की जे बाहेरचे विद्यार्थी येतील त्यांना मेस आणि राहण्याची, खाण्यापिण्याची सगळी सोय परत करावी लागेल. आता कसं असतं, की यामध्ये ग्रामीण विद्यार्थी किंवा गरीब घरातले विद्यार्थी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फीस भरून क्लासेससाठी किंवा सगळ्या स्टेशनरी, सगळ्याच गोष्टीसाठी खूप मोठी फीस भरावी लागते त्यांना. तर या सगळ्या आर्थिक गणित बसवता बसवता सुद्धा नाकी नऊ येतात विद्यार्थी आणि पालकांचे. तर याबद्दल सुद्धा तुम्ही काही विशेष त्यांना त्यांची मानसिकता तयार करणार आहात किंवा त्यासाठी त्यांना त्यांचं स्ट्रगल कुठेतरी कमी झाला पाहिजे, यासाठी तुम्ही थोडे प्रयत्न करणार आहात का? किंवा इतरही क्लासेसनी कोणत्या प्रकारे ते प्रयत्न करू शकतात? बाकीच्या इतर क्लासेसचा आणि IIBचं जर आपण हे केलं तर थोडंसं इतिहास आणि परंपरा ही वेगळी आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा आदरणीय चौगुले सरांनी 2018 मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवृत्तीची घोषणा केली, तेव्हाच त्यांना जे IIB कडून, कारण त्याची स्थापना पूर्ण नव्यापासून त्या एकट्यानेच केली, पूर्ण त्यांचं वैयक्तिक आयुष्याचं त्याग समर्पण करून, आणि त्यांना एक रॉयल्टी स्वरूपात आम्ही असं ठरवलं होतं की एवढी एवढी रक्कम आम्ही तुम्हाला देऊ. पण त्यांनी स्पष्टपणे नाकारत एक 5 कोटीची शिष्यवृत्ती हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत, परंतु होतकरू आहेत, हुशार आहेत, त्यांना डिस्ट्रीब्यूट करा. म्हणून आतापर्यंतचा रेकॉर्ड आमच्याकडे असा आहे की जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता फारसा असा आर्थिक किंवा एक शुल्क आम्ही आकारतच नाही. इव्हन त्यांनी आता आल्यानंतर सुद्धा त्यांना पूर्ण पेपर
पूर्ण टेस्ट सिरीज जी आहे ती आम्ही फ्रीज घेणार आहे. आणि माझं सुद्धा सगळ्यांना एक म्हणजे तसं लहान तोंडी मोठा घास म्हणता येईल, पण सगळ्यांना एक आव्हान राहील. सगळ्यांनी सगळेच इन्स्टिट्यूटवाले कोणी शुल्क आकारतच नाही, पण आकारत असेल विनंती आहे की जी टेस्ट सिरीज आहे कंटिन्यू तेवढी आपण जर कंटिन्यू केली तर एक आपण सामाजिक एक दायित्व आपण सांभाळू शकतो व्यवस्थितरित्या. आता राहिला प्रश्न ह्या बाकीच्या गोष्टीचा, अ, अ, थोडा हे नाही जरी म्हणलं, हो जरी म्हणलं, तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा थोडासा राहण्याचा, खाण्याचा कुठंतरी त्रास होणारच आहे. तर तो विद्यार्थी आल्यानंतर, आमच्यासोबत बोलल्याच्या नंतर, शेवटी आम्ही पण बोलत असताना, कम्युनिकेशन करत असताना ते एक सायकॉलॉजिकली आम्हाला माहित असतं की काय बोलायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, विद्यार्थ्यांचा स्ट्रेस कसा हलका करता येईल. त्या दृष्टिकोनातून आमची पूर्ण टीम सगळी निश्चितच प्रयत्न करणारच आहे. नक्कीच. आपण खूप वेळ दिलात आणि खूप महत्त्वपूर्ण माहिती सुद्धा दिली आणि जे शेवटी आपण खरंच बोललात, की ग्रामीण भागातून स्पेशली शहरी भागामध्ये येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे किंवा त्या मानाने आर्थिक परिस्थिती ज्यांची इतकी मजबूत नाहीये, ते जे डॉक्टर होण्याचं स्वप्न बघतायत, ते जे पुढे जाऊन काहीतरी त्यांचं एक विश्व उभं करण्याचं स्वप्न बघतायत, तर अशा विद्यार्थ्यांची खरंच मानसिकता समजून त्यांची मदतही झाली पाहिजे. त्यांचे जे आई-वडील आहेत यांची सुद्धा मानसिकता समजून प्रत्येक क्लासेस संचालक तुमच्यासारखे यांनी नक्कीच मानसिकता समजून त्यांच्याशी वागणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे. सरकार तर आपलं काम करतच आहे. या सगळ्या नीट परीक्षा पेपरफुटीच्या संदर्भात आपण नवराष्ट्रवर अपडेट्स बघतच राहणार आहोत. आत्ता नाशिक, त्यानंतर अहिल्यानगर आणि आज लातूर कनेक्शन उघड झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये या पेपर फुटीचे धागेदोरे अजून कुठपर्यंत पसरलेले आहेत याची सुद्धा माहिती घेऊन आपण नक्कीच तुमच्यापर्यंत येत राहू वेळोवेळी. महेश पाटील सर, आपण आपले खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून इतकी व्यवस्थित माहिती दिली आणि आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहूच आम्ही. धन्यवाद. धन्यवाद.